जमान म्हणजे काय सर? याचा अर्थ काळातील अद्वितीय, काळातील सुंदर, काळातील दुर्मिळ असा आहे. ही पदवी त्यांना त्यांच्या एका शिक्षकांनी दिली होती. त्या काळी मला वाटतं 1890च्या दशकात, म्हणजे 92-93 मध्ये ज्यांचा जन्म 1876 मध्ये झाला होता, हेही आपण इथे नमूद करूया. हो, आणि नर्स गावात, बितलिशच्या हिजान जिल्ह्यातील नर्स गावात त्यांचा जन्म झाला. वयाच्या 8 ते 9 वर्षांचे असताना त्यांनी शिक्षण सुरू केले आणि ते ज्या ज्या मदरशात गेले तिथे काही आठवडे काही महिनेच राहिले. ते सर्वात जास्त काळ शिकलेले मदरसा फक्त 3 महिन्यांचा होता. हे रंजक आहे. ते जास्त काळ का ऐकत नव्हते ते? मी नेमका याच गोष्टीवर येणार होतो. बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती एकाच व्यक्तीमध्ये अत्यंत उच्च पातळीवर क्वचितच आढळते. म्हणूनच त्यांना बेदी उस्मान ही पदवी देण्यात आली. त्यांनी 90 पुस्तके तोंडपाठ केली होती. तुमच्या एका मुलाखतीतही तसा उल्लेख आहे. आणि भिंतीकडे बघून त्यांनी 90 पुस्तकांची उजळणी केली होती. अगदी ते ज्या राज्यपालांकडे राहायचे, त्यांनी खोलीत आल्यावर त्यांना वाटलं की हे कोणत्या तरी पंथाचे अनुयायी आहेत आणि तिथली प्रार्थना करत आहेत. बरोबर, ती 90 पुस्तके तोंडपाठ करणे म्हणजे